श्रीराम जय राम जय जय राम. नामा परते दुसरे हित नाही. एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, मला देव पाहावासा वाटतो. तुम्ही पाहिला आहे का? मी म्हटले, पाहिला आहे. त्यांनी विचारले, तो मला दिसेल का? मी म्हटले, दिसेल, पण या डोळ्यांनी दिसणार नाही. देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. आज आमची विषयाची दृष्टी आहे, ती भगवंताची नाही. आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय, भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. सगळ्यांना माझे सांगणे आहे, हे ऐकणे अत्यंत जरूर आहे. बरे, ऐकणे कशासाठी? तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही ते कळण्यासाठी. पण नुसते ऐकून चालणार नाही. ऐकून कृती केली तरच साधेल. ती तुम्ही करा. आचरणात आणलेले तेवढेच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित आहे, जे कुणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. तेव्हा शुद्धतेने, शुद्ध आचरणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करील. आपल्या गुरुने जे सांगितले ते सत्य मानावे. या मार्गाने 100 पावले गेलास तर खजिना सापडेल असे गुरुने सांगितले, तर दुसऱ्या मार्गाने 200 पावले जरी गेला तरी त्याचा उपयोग काय? मला सगुण साक्षात्कार व्हावा असे म्हणतो, पण प्रत्यक्ष बोलणारा, चालणारा सद्गुरू पाहून समाधान होत नाही, तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग? आंबा हवा असेल तर कोय पेरल्याशिवाय कुठला मिळणार? सद्गुरूने जे सांगितले त्या परते माझे काही हित आहे हे मनातच येऊ नये. आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे. नामस्मरणापरते दुसरे हित नाही. माझ्या नामाने घरात आजारी पडलेला मनुष्य बरा व्हावा म्हणणे म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला? बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो, त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो. अमुक एक घडावे असे जिथे वाटते तिथे साधनात कमतरता आली. एका सद्गुरु वचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही. मोठा अधिकारी झाला तरी पोराबाळांबरोबर खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्या सारखा होतो, त्याप्रमाणे व्यवहारात वागावे. आपण निर्लोभतेने वागावे. खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही, त्याप्रमाणे प्रपंचात करावे. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा, त्याचा वास आत नसावा. आत फक्त भगवंताचा वास असावा. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनाचा अखंड सहवास. येथे प्रपंचाचा सुटला फास. हाच परमार्थाचा मार्ग आहे खास. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 4 दशक 1. विषय खऱ्या ज्ञानाची ओळख आणि विवेक जागृती. आज माहिती भरपूर आहे पण ज्ञान कमी आहे. समर्थ रामदास स्वामी या दशकात फार मूलभूत प्रश्न विचारतात. आपल्याला खरंच समज आहे का की फक्त ऐकलेलं आपण उचलतो? समास 4 दशक 1 मध्ये समर्थ खरे ज्ञान आणि उथळ
माहिती यातील फरक स्पष्ट करतात. 1. खरे ज्ञान म्हणजे काय? समर्थ सांगतात, पुस्तक वाचणं म्हणजे ज्ञान नाही. ऐकलेलं पाठ करणं म्हणजे ज्ञान नाही. जे जीवनात उतरते तेच खरे ज्ञान. विश्लेषण. आज आपण प्रवचन ऐकतो, पण वागणूक बदलत नाही. समर्थ इथे थांबायला सांगतात. अज्ञानाची चिन्हे. समर्थ स्पष्ट करतात. अज्ञानाची लक्षणे. अहंकार, वादप्रियता, स्वतःला मोठं समजणं, दुसऱ्यांना कमी लेखणं. गोष्ट, अर्धा भरलेला घडा. अर्धा भरलेला घडा जास्त आवाज करतो, पूर्ण भरलेला शांत असतो. माणूसही तसाच. 3. विवेक कसा वाढवायचा? विवेक म्हणजे योग्य अयोग्य ओळखण्याची बुद्धी. समर्थ उपाय सांगतात. चांगला संग, आत्मपरीक्षण, शांत चिंतन, गुरुवाणी. गोष्ट, दिवा आणि अंधार. एका खोलीत अंधार होता. दिवा लावला आणि अंधार गेला. विवेक आला की अज्ञान जातं. 4. ज्ञानाचा उपयोग. समर्थ सांगतात, ज्ञान जर अहंकार वाढवत असेल तर ते विष आहे. ज्ञान जर नम्रता देत असेल तर ते अमृत आहे. विश्लेषण. खरे ज्ञान माणसाला सौम्य बनवतं. 5. आजच्या जीवनासाठी संदेश. आज लोक म्हणतात, मला सगळं माहीत आहे. समर्थ सांगतात, जे शिकत राहतात तेच पुढे जातात. उपसंहार. समास 4 दशक 1 चा गाभा. ज्ञान आचरणात उतरवा. अहंकार टाळा. विवेक जागा ठेवा. समर्थांचा अंतिम संदेश. स्वतःला ओळखा, मग जग समजेल. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.